नमस्कार, मी प्रांजली, BSc नर्सिंग स्टुडंट. वेलकम टू माय ब्लॉग. सध्या आमच्या युनिव्हर्सिटीच्या एक्झाम जवळ आल्या होत्या, त्यामुळे प्रिपरेटरी लीव्ह सुरू आहे. पण आमच्या इथे प्रिपरेटरी लीव्ह म्हणजे फक्त अभ्यास नाही, तर शेतातली कामंसुद्धा तितकीच महत्त्वाची असतात. मग काय, लगेच आमची स्वारी पोहोचते घरी. स्टडी करायला नाही तर कापूस लावणी करा. मग काय, सकाळ म्हणता म्हणता शेतात जायला दुपार होते. आमच्या मातोश्री दुसऱ्या शेतात गेल्या होत्या. मग काय, इथली शेतातली जबाबदारी माझ्याकडेच होती. मग काय, अगोदर धने लावले आणि केली एकदाची सुरुवात सरकी लावायला. आभाळ तर भरून आलं होतं. असं वाटत होतं लगेच पाऊस येतो की काय. अर्ध शेत लावून होतं न होतो तोच पाऊस येतो. मग काय, पाऊस आल्यामुळे शेतात सगळीकडे चिखल होतो. मग पुढचं काम अर्ध्यावरच थांबून घरी परतावं लागतं. पण खरं सांगायचं तर पेरणी किंवा लावणी झाल्यानंतर जेव्हा पाऊस पडतो ना, त्यानंतर होणारा आनंद फक्त शेतकरीच समजू शकतो. मग काय, घरी आले, मस्त जेवण केलं आणि थोडीशी विश्रांती घेतली. तर अशी चालू आहे माझी BSc नर्सिंग स्टुडंट आणि शेतकरी मुलगी म्हणून दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळण्याची गोष्ट. चला तर मग आता खरंच स्टडीला बसते, नाहीतर शेतातल्या गप्पाच पेपरला लिहाव्या लागतील. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.